डॉक्टर किती मोठा आहे याला अर्थ नसतो, त्याचा गुण येतो की नाही हे महत्त्वाचं असतं. आणि सगळ्यांना गुण येतो असं काही कधी नसतंच. म्हणजे 100% यश हे डॉक्टर व्यवसायामध्ये तरी नक्की नसतं. आम्ही डॉक्टर म्हणून जो व्यवसाय करतो तो जनरली स्टॅटिस्टिकवरती आधारित असतो. म्हणजे अमुक अमुक गोष्ट केल्याने अमुक अमुक होते. 100तल्या 100 लोकांना नाही, पण 100तल्या 92 लोकांना असेल तर आम्हाला ते उपयुक्त वाटतं. आणि त्या प्रश्नपत्रिकेत नसलेला एक प्रश्न मी तुम्हाला सगळ्यात पहिला विचारून भाषणाची सुरुवात करणार आहे की साधारण लायनची स्लोगन आहे यावर्षीची की 18 ते 32 वर्षाच्या वयोगटावरती मला वाटतं आधारित तुम्ही शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती यावर्षी काम करायचं ठरवलं आहे. मी मित्रांना सगळ्यांना विचारतो 15 ते 35 किंवा 18 ते 32 या वयोगटामध्ये मृत्यूचं सगळ्यात 1 नंबरचं कारण कुठलं? एनिवन, कोणी मला उत्तर द्यायचं. 18 ते 32 या वयोगटामध्ये भारतामध्ये, पुण्यामध्ये, यमुनानगरमध्ये, जगामध्ये 1 नंबरचं मृत्यूचं कारण कुठलं? बोला. न हा 2 नंबर. हा 2 नंबर. 2 नंबर. हे वर्ल्ड स्टॅटिस्टिक मी विचारतोय तुम्हाला. नो, दॅट इज नंबर 3. नंबर 1 इज ॲक्सिडेंट. तुम्हाला जर खरंच 18 ते 32 वर्षाच्या मुलांसाठी काही करायचं असेल तर त्याविषयी अत्यंत बिनपैशामध्ये कार्यक्रम तुम्हाला करता येतील. बरोबर. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण 18 ते 32 वयोगटासाठी कार्यक्रमाचं नियोजन करतो जागतिक पातळीवरती, ते जागतिक पातळीवरचं नियोजन आहे. आणि त्याच्यामध्ये 1 नंबरचा कॉज आपण सगळ्यांनी ठरवला तो 100% यश मिळू शकतं, किंबहुना 95% यश मिळू शकतं. आपला बेशिस्तपणा हे त्याचं एकच कारण आहे. आणि ती जर आपण सुधारली, ट्रॅफिकची शिस्त, तर आपण हे मृत्यू टाळू शकतो. याहून चांगलं कुठली जगातली संस्था काहीही करू शकत नाही जगासाठी. आता 1 नंबरचा विषय माझ्या क्षमतेच्या बाहेरचा आहे म्हणून मी 2 नंबरकडे वळतो. 2 नंबरचं कारण काय? 2 नंबरचं या वयोगटामध्ये मृत्यूचं 2 नंबरचं कारण काय ते तुमच्या प्रश्नपत्रिकेत नाही आहे. कदाचित असेल एखाद्या वेळेस. आत्महत्या. मी गेली 10 वर्ष आत्महत्या या विषयावरती साधारणतः 150 कॉलेजमध्ये भाषणं दिलेली आहेत. आणि हे टोटली प्रिव्हेंटेबल आहे. मग त्याच्यासाठी मानस मित्र नावाची संकल्पना, म्हणजे विद्यार्थ्यांना, म्हणजे मित्रांना ट्रेनिंग देणं, शिक्षकांना त्या संदर्भातलं ट्रेनिंग देणं, यासाठी आम्ही काम करत आहोत. होतं काय की ज्या ज्या गोष्टी सहजगत्या करण्या जो काही आहे ते आम्ही करत नाही. आणि ज्या गोष्टी करणं फार अवघड आहे, ज्याच्यामध्ये अपयश मिळण्याची शक्यता जास्त आहे, आपलं त्याच्याकडे जास्त लक्ष असतं. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सगळ्यांनी शिस्त पाळली तर ॲक्सिडेंटमध्ये डेथचं प्रमाण आपण 2-3% आणू शकतो. तुम्ही सगळ्यांनी साथ दिली, तुम्हाला ट्रेनिंग द्यायची जबाबदारी माझी. आपण या संस्थेतलं आत्महत्याचं प्रमाण किती आहे मला माहीत नाही, 0 असेल असं माझा अंदाज आहे. पण पुढच्या 25 वर्षाचं जरी नियोजन केलं तरी आपण त्याला 0वरती आणू शकतो. कारण आत्महत्या करणारा माणूस आधी क्ल्यू देत असतो. आपण त्याला आपल्या अशास्त्रीय समजुतीमुळे दुर्लक्ष करत असतो आणि त्यामुळे अत्यंत वाईट गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि हे कोणाला कळतं? समोरचा मुलगा आत्महत्या करणार आहे की नाही कोणाला कळतं? सगळ्यात पहिलं सांगा मला कोणी पण. आणि सगळ्यात शेवटी कोणाला कळतं? मग त्यानुसार आपण प्रायोरिटी ठरवू की कोणाला शिकवायचं आणि कोणाला सांगायचं आणि कोणाला नाही सांगायचं. मित्रांना. मग आत्महत्येचा विचार किंवा शक्यता तुमच्या मित्रामध्ये आहे की नाही हे तुम्ही ओळखू शकता का? बरोबर ना? ओळखू शकण्याची शक्यता किंवा ट्रेनिंग तुम्हाला आवश्यक आहे का? मला एकदा असंच एका भाषणामध्ये एकाने विचारलं की मग तुम्ही जे काही सांगता ते सगळं आम्ही केलं तर याच्यामध्ये यश येण्याची शक्यता किती? म्हटलं 0 असेल तरी मला आनंद आहे. आणि तो 0 असावा ही माझी इच्छा आहे. आत्महत्येचा मृत्यू दर 0 असेल तर त्याच्यासारखं काहीच नाही. पण आपण सगळ्यांनी मिळून एक जरी मृत्यू थांबवला, एक मृत्यू परावर्तित करण्यासाठी आपण जरी सहभागी झालो तरी फार मोठं पुण्याचं काम आयुष्यामध्ये केल्यासारखं होईल. इतकं हे मोठं काम आहे. तितकंच अवघड आहे, तितकं जागरूकपणाचं लक्षण आहे. बरोबर. तर त्या दृष्टीने मी भाषणाकडे पुढे जातो.
शेक्सपियर सगळ्यांनी ऐकलं असेल, अभ्यासला किती जणांनी मला माहीत नाही, मी अभ्यासलं, तुम्ही किती जणांनी अभ्यासला आहे? मग त्याचं एक फेमस वाक्य आहे जगामध्ये, मी लिहिलंय पुढे, वाचू शकता तुम्ही. काय आहे ते? टू बी ऑर नॉट टू बी. बरोबर ना? मग टू बी ऑर नॉट टू बीचा अर्थ काय आहे सांगा ना. अरे बोला, हे इंटरॅक्टिव्ह सेशन आहे. तुम्ही सगळे मला वाटतं प्रोफेशनल कॉलेज किंवा ग्रॅज्युएशन लेवलची मुलं आहात ना. तुम्ही मला प्रश्न विचारणे आणि बंडावून सोडणं हे अपेक्षित आहे. बोर झाल्यानंतर टाळ्या नका वाजवू. ती एक पद्धत आहे सगळीकडे, मी त्याच्यामध्येच असतो, त्याचा भाग सोडून द्या. पण हे जे टू बी ऑर नॉट टू बी म्हणजे जे जे काही आयुष्यामध्ये प्रसंग येतात त्याला तुम्ही सामोरं जायचं की पळून जायचं? हां, सामोरं जायचं. म्हणजे असावे की नसावे, तेव्हा ते हॅमलेटचं ते वाक्य आहे, ते स्वगत आहे. त्याचाच अर्थ त्याच्यात म्हणजे हा शेक्सपियर जगातला सगळ्यात मोठा नाटककार का झाला हे एका दोन शब्दांमुळे झालेला आहे. टू बी ऑर नॉट टू बी मानवाची मूळ संकल्पना आहे, फाईट ऑर फ्लाईट. एखादी समस्या निर्माण झाली की त्याच्यासमोर तुम्ही त्याला शह द्यायचा, लढा द्यायचा, संघर्ष करायचा की त्याच्यापासून पळून जायचं, किंबहुना नसावं म्हणजे आत्महत्या करावी. या सगळ्याचं सार त्याच्यामध्ये आहे. तर उत्तर पलायनात नाही, संघर्षामध्ये आहे. आणि त्याचे दोन भाग असतात. या सगळ्या संघर्षाला सामोरं जर तुम्हाला जायचं आहे त्यासाठी दोन भाग असतात, तुमचं शारीरिक आरोग्य आणि तुमचं मानसिक आरोग्य. ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. वयाच्या 66व्या वर्षी मी 3ऱ्या किंवा 4थ्या PhDचा प्रयत्न का करतो आणि बाकीचे का करत नाहीत? मी आता इथे याच्या अगोदर 5 मिनिटं PhDचा इंटरव्ह्यू देऊन आलो खाली बसून तुमच्या डायरेक्टर कॅबिनमध्ये. माझी PhDची व्हायवा होती. मी का करू शकतो? मला का करावं असं वाटतं की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड झाली ना. कारण माझं शरीर सुदृढ आहे. मी अजून इथून निघालो तर घरापर्यंत पळत जाऊ शकतो 25 किलोमीटर. म्हणजे जर तुमचं शरीर चांगलं असेल तर मनाला उभारी येते आणि मनाने सांगितलेलं देखील शरीर ऐकतं. हा हात जो मोडला आहे ना, हा रोड ॲक्सिडेंटमध्ये नाही, खेळताना मोडला आहे वयाच्या 66व्या वर्षी. काही बिघडत नाही त्याच्यामध्ये. तर शारीरिक आणि मानसिक आरोग्य याच्या जे संकल्पना आहे त्या तुम्ही समजून घ्या. हे आहार, व्यायाम, सूर्यप्रकाश, झोप, व्यसन, विचार आणि मित्र. तुमच्यासाठी हा क्रम उलटा आहे. म्हणजे मित्र सगळ्यात महत्त्वाचे, विचार नंतर, झोप, सूर्यप्रकाश, व्यायाम आणि आहार. आजच्या या वयामध्ये तुम्हाला फारसं आहाराचं महत्त्व नसेलही कदाचित, ते सांगणार आहे मी पुढे काय आहे ते. पण मित्र हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. विचार हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. आणि त्याच्यानंतर 2 नंबरला येतं प्रेरणा, शिस्त, संयम आणि त्याचं सातत्य. या सगळ्या गोष्टीचा एकत्र संयम केला तर शेवटी मी तुकोबा काय म्हणतात ते तुम्हाला सांगणार आहे की आपल्या आरोग्याविषयी गैरसमज तुमच्या सगळ्यांमध्ये आता आहेत. म्हणजे डॉक्टरांसाठी किंवा डायबिटीजच्या वरती मी जेव्हा भाषण द्यायला जातो, डॉक्टर म्हणजे तिथेही सिनियर सिटीजनसाठी वगैरे देतो, तिथे पण आहेत की हे जे सगळे मी वाचत बसत नाही, पण तुमच्या माहितीसाठी फक्त इथे सांगतोय की हे सगळे गैरसमज आपण घेऊन, अशास्त्रीय समज घेऊन आपण वागतो, त्याच्यामुळे आपण जास्त अडचणीत येतो. की समजा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मागचे तुम्ही वाचून घेतले सगळ्यांनी, त्याची PPT मी तुमच्या टीचरकडे ऑलरेडी दिलेली आहे, ती तुम्ही शेअर करून ज्यांना इंटरेस्ट असेल ते मागू शकता. की वैज्ञानिक अंधश्रद्धा ह्या इतक्या प्रचंड प्रमाणात आहेत की त्याच्यामध्ये सत्य वैज्ञानिक तुमच्यासाठी उपकृत असलेलं किंवा उपयोगिता असलेलं हे तुमच्यामध्ये रुजवणं हेच फार मोठं काम झालेलं आहे. की कोणीतरी म्हणतो माझे रिपोर्ट नॉर्मल आहेत, बरोबर ना. मग रिपोर्ट नॉर्मल आहेत म्हणजे काय? समजा तुम्ही इथे माझ्याकडे बसलेल्या समोर मधल्या 10 लोकांना डायबिटीस आहे, भिन्न म्हणजे नुसत्या विदाऊट लॅब रिपोर्ट पण सांगू शकतो. मग माझे रिपोर्ट म्हणजे बाकीचे, याचा अर्थ 10 सोडून बाकीचे जे आहेत त्यांचे रिपोर्ट नॉर्मल आहेत. मग याचा अर्थ काय आहे? आणि रिपोर्ट ॲबनॉर्मल कधी येतो आणि ॲबनॉर्मल रिपोर्ट आला म्हणजे नक्की काय झालं? डायबिटीससाठी तुम्हाला कळेल अशा तऱ्हेने मी त्याची व्याख्या सांगतो. की आईवडिलांना डायबिटीस आहे, घरामध्ये कोणाला तरी डायबिटीस आहे, पण माझे रिपोर्ट नॉर्मल आहेत म्हणजे काय? आणि समजा त्या चुकीच्या मार्गाने जायला सुरुवात केल्यानंतर किती दिवसांनी रिपोर्ट ॲबनॉर्मल येतात, हे महत्त्वाचं आहे ना तुम्हाला कळणं. आणि मग माझे रिपोर्ट नॉर्मल आहेत याचं गांभीर्य तुमच्या लक्षात येईल की साधारणतः तुमच्या आजारामध्ये, शरीरामध्ये आजाराचं मूळ धरायला सुरुवात झाली की पहिले 10-15 वर्ष तुम्हा सगळ्यांचे रिपोर्ट हे नॉर्मल असतात. मग आजार नसतो का? मग आरोग्याच्या ज्या संकल्पना आहेत त्या आजारी माणसासाठी आहेत की निरोगी माणसासाठी आहेत? का आजार होऊ नये म्हणून आहे? कुठल्या एंडला आपण फोकस करायचा? आजार झाल्यानंतर, आजार वाढल्यानंतर का आजार होण्याआधी? बोला. होण्याआधी. तुम्ही सगळे त्या गटात आहात. मग माझं भाषण हे तुमच्यासाठीच आहे. म्हणजे ज्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणतो आपण.
आणि तिथे 100% यश असतं की आपण याची जर काळजी घेतली याची जर काळजी घेतली तर भविष्यात होणाऱ्या सर्व आजारापासून, सर्व मी सांगतोय, आपल्याला सहज मुक्ती मिळू शकते. त्या 2 गोष्टी येत नाहीत, त्या म्हणजे ट्रॉमा आणि इन्फेक्शन. या 2 गोष्टी वगळतात, ज्याला लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणतात. म्हणजे आजचा तुमचा डिसीज बर्डन लोड हा ज्याला आमच्या वैद्यकीय भाषेमध्ये आम्ही सांगतो, हा मेनली 80% हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, म्हणजे जे फुल्ली प्रिव्हेंटेबल आहे. बरोबर ना? जेव्हा तुम्हाला कोरोनाची साथ आली, तुम्ही सगळेजण त्याचे साक्षीदार आहात 5 वर्षापूर्वी. असे काय काय करत होतो आपण? मास्क बांधत होतो. ज्याला कोरोना झालाय तो पण, ज्याला झाला नाही तो पण. बरोबर ना? डॉक्टर पण, पेशंट पण, नर्स पण, वॉर्डबॉय पण, तिथे कोण रिसेप्शनचा क्लार्क असेल तो, कॅशियर असेल तो पण. का बोला? तुम्ही सगळे त्याच्यातनं गेलेला आहात, मग त्याची कारण मीमांसा तुम्हाला माहिती पाहिजे. प्रिव्हेन्शन, की ते आतमध्ये गेल्यानंतर जो काय गोंधळ होतो तो काही लाखाने देखील कधी कधी मिटवता येत नाही. पण निश्चित तो 5 रुपयाचा मास्क जरी तुम्ही तोंडाला लावला तरी त्याच्यापासून 100% नाही पण 90% तुमचं संरक्षण होतं ना. म्हणून तो मास्क, मग ते अंतर, मग ते CD स्कोअर जे काय असतील त्याचे सगळं आम्ही केलं त्याच्यामध्ये. बरोबर ना? हे सगळ्या उपाययोजना ज्या असतात ह्या प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्टमध्ये असतात. आणि जे निरोगी आहेत असं तुम्हाला वाटतं त्यांच्यासाठी ते तितक्याच आवश्यक असतात. कोरोनाचं मुद्दाम मी उदाहरण देतो कारण हा लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे सगळ्यांनाच. बरोबर? तर रक्तातली ग्लुकोज नॉर्मल असते, तरी ह्या खालच्या ज्या प्रक्रिया असतात त्या तुमच्या शरीरामध्ये चालू असतात. त्याच्यामध्ये थोडंसं वजन वाढलेलं असतं, विशेषतः ढेरीचं वाढलेलं असतं, मुलींच्या पाळ्या चुकलेल्या असतात. बरोबर? त्याच्यानंतर वारंवार पित्त होणे, भूक लागणे, मुलांमध्ये गायनेकोमॅस्टिया. माझ्याकडे डिघाणी पेशंट असतात, म्हणजे तुम्ही आला तर रोज 2-4 पेशंट तरी गायनेकोमॅस्टियाचे तुम्हाला, म्हणजे पुरुषांमध्ये स्तनाची वाढ होणे, डोकेदुखी, आरशीसी गळून जाणे, थकवा, सांधेदुखी. तुम्ही नसेल तुमच्या घरामध्ये कोणाला असेल, तुम्ही जर विचारलं तर तुमच्या घरामध्ये असा तक्रार नसलेला पेशंट सापडणार नाही, मी तुम्हाला नक्की सांगतो. आणि मग याच्यामध्ये आरोग्याच्या संरक्षणासाठी जे जे काही 4-5 पिलर असतात त्याच्यामध्ये 1 नंबरला येतं आहार. आणि इथे इतका धुमाकूळ आहे अज्ञानाचा की पार आम्ही सांगून सांगून दमतो सगळ्यांना. अग्रवाल साहेब गेले का? नाही तर ते एक लिव्हिंग एक्झाम्पल होतं तुमच्यासमोर. मी पेशंट केस स्टडी तुम्हाला दाखवला असता. ते माझे पेशंट आहेत खूप जुने, मित्र पण आहेत चांगले, लायन्सचे खूप सदस्य माझे मेंबर पण आहेत, म्हणजे पेशंट पण आहेत. ते सोडून द्या, पण काय खायचं, कधी खायचं, किती खायचं आणि कसं खायचं, आमच्यामुळे मग तो हॅमलेट देखील गोंधळला असेल एवढ्या प्रश्नानंतर. की काय होतं की तुमच्यासाठी एकच वाक्य तुम्ही महत्त्वाचं ठेवा, बाकी सगळं विसरून जा. अनप्रोसेस खायचं. तुम्ही काय खायचं म्हणजे तुमच्यासाठी सांगतोय, डायबिटीससाठी नाही. की तुम्ही एक काम करा, अनप्रोसेस खा. अनप्रोसेस म्हणजे घराबाहेर तयार झालेलं अन्न, एकदम सोपं. एवढी एक ओळ जरी तुम्ही आयुष्यभर पाळली तर तुमचा लठ्ठपणा जाईल, तुमचं डायबिटीस येणार नाही, तुम्हाला ब्लड प्रेशर येणार नाही, तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही. गर्भधारणेविषयीच्या तक्रारी असतील त्या पण कमी होतात, ते सांगणार आहे पुढे, मी सांगतोच आहे तुम्हाला. पण ह्या ज्या तक्रारी ज्या तुम्हाला आता साधारणतः मला वाटतं 20च्या दरम्यानची मुलं मुले दिसत आहेत मला सगळे. बरोबर ना? वय वर्ष 20 का 25-30 पर्यंत आहेत. 20 ना? 20 प्लस -2 म्हणजे 18 ते 22 या वयोगटातले आहेत. तुम्हाला अजून फारशी लागण झालेली नाही, पण तरी मला काही चेहरे दिसतात की ज्यांना अशा तऱ्हेच्या तक्रारी किंवा आजार असू शकतो. मग त्याच्यामध्ये तुमच्यासाठी एकच ओळीचं आहाराविषयीचं तत्त्वज्ञान तुम्ही किंवा माहिती लक्षात ठेवा की अनप्रोसेस खा. त्याच्यामध्ये अडचण कशी येते की कोणतरी रोज जाहिरात TV वरती, सोशल मीडियावरती किंवा व्हॉट्सॲपवरती सांगत राहतं की मी ही काहीतरी काढा घेतला आणि मला असं असं झालं. कोणतरी सांगतं लिंबू मध पाणी घ्या, त्याने वजन कमी होतं. हा तर अशास्त्रीय याचा झाला. पण आता काहीतरी पावडरही निघालेल्या आहेत, गोळ्या निघालेल्या आहेत, आणि काही कंपन्यांनी वजन कमी करण्यासाठी किंवा याच्यासाठीची औषधं पण काढलेली आहेत. हा तद्दन लुटारूपणा आहे, तद्दन लुटारूपणा आहे, मी तुम्हाला सांगतो. अशा कुठल्याही औषधाची तुम्हाला गरज नाही आणि त्याचा फायदा पण होणार नाही. तुम्ही एकच लक्षात घ्यायचं, एनिथिंग दॅट इज पॅकेज, बॉटल, मार्केटेड, ॲडव्हर्टाइज आणि ब्रँडेड. म्हणून मी माझ्या भाषणामध्ये नेहमी सांगत असतो, वांग्याची जाहिरात पाहिली का? नाही ना? का? कारण ते निरोगी आहे, चांगलं आहे, तुम्हाला खात्री आहे, पटवून द्यायची गरज नाही. त्याचं पेटंट निघू शकत नाही, त्याचं इंडस्ट्रियल प्रोडक्शन होऊ शकत नाही, त्याचं कमर्शियलायझेशन होऊ शकत नाही. तो शेतकऱ्यावरती बिचारा तो शेणामळात मातीमध्ये मांडला जो माणूस असतो त्याच्या वाट्याला ते आहे. पण त्याच्याऐवजी तुम्हाला फायबर, बरोबर ना,
फायबरयुक्त बिस्किटं. मेथीची भाजी पाहिली आहे? आवडते? जाहिरात पाहिली आहे का? प्रोटीन पाहिजे, अंडी खाल्ली, शेंगदाणे खाता, जाहिरात पाहिली आहे? प्रोटीन पावडरची रोज 50 जाहिराती असतात, टी व्हीवरती असतात, व्हॉट्सॲपवरती असतात, तुमच्या सगळ्या XYZ याच्यावरती असतात का? कारण त्याची उपयुक्तता तुमच्या मनावरती सांगण्यामध्ये त्यांचा लाखो नाही, करोडोनी नाही, अब्जानी रुपये पैसे खर्च करतात ते, बरोबर ना? मग सगळ्यांना सांगा, आता हे बसलेले आहेत ना, 98% लोकांचं व्हिटॅमिन डी कमी आहे, त्या 2% मी आहे म्हणून जास्त 100% होत नाही की तुमचं 98% विद्यार्थ्यांचं व्हिटॅमिन डी कमी का? तुम्ही उद्या चेक करून घ्या आणि 97% सांगितले ना तरी मी त्याचे पैसे भरेल. मी सांगतो 98च्या खाली 1% थांबणार नाही. का असं होतं की भारतामध्ये 12 महिने रोज नित्यनेमाने सूर्यनारायण तुम्हाला आशीर्वाद देतो ना, तरीही आम्हाला व्हिटॅमिन डी सारखं निसर्गाने मुबलक प्रमाणात दिलेलं व्हिटॅमिन डी कमी असतं, बरोबर का? आणि आम्ही मग त्याच्यासाठी व्हिटॅमिन डीच्यासाठी काय करायचं? तर व्हिटॅमिन डीच्या गोळ्या, पावडर किंवा इंजेक्शन हे सोल्युशन आहे काय? सोल्युशन असावं का? उपयुक्त आहे का? आणि शास्त्रीय आहे का? बायोलॉजिकली कॉम्पिटंट आहे का? मग त्यापेक्षा 20 मिनिटं सूर्यप्रकाशात जाणं हा उपचार सांगणारी जाहिरात तुम्ही पाहिली आहे का? निदान शासनाने तरी सांगायला पाहिजे, कॉलेजच्या शिक्षकांनी सांगायला पाहिजे, तुम्ही ज्या डॉक्टरांनी ज्या तुम्हाला व्हिटॅमिन डी धडाधडा लिहून देतात त्यांनी तरी सांगायला पाहिजे. हे फुकट आहे ना, उपयुक्त आहे. आणि त्या ज्या पावडर स्वरूपामध्ये किंवा इंजेक्शन स्वरूपामध्ये तुम्ही जे व्हिटॅमिन डी घेता त्याच्यापेक्षा लाख पटीने चांगलं आहे. आणि सूर्यप्रकाश म्हणजे व्हिटॅमिन डी नाही, त्याच्याकडे मी पुढे येणारच आहे. पण हा जाहिरातीचा जे योग आहे, मग कोणीतरी रोज टी व्हीवरती येऊन सांगतं का आय एम कॉम्प्लान बॉय. मग त्या आईला वाटतं ते असं ते घेऊन करंडक घेऊन आलेलं पोरगं माझं पाहिजे, मग तिला रोज कॉम्प्लान पाजत राहते, बरोबर ना? इकडे हसू आलं लगेच सगळ्यांना. हा जो मानसिकतेचा तुमच्या दुरुपयोग केलेला आहे आणि त्याच्यावरती आधारित सगळं जाहिरातीचं तंत्र असतं. तुम्ही मला वाटतं MBAचे स्टुडंट आहेत का? काही ॲडव्हर्टायझिंग तुमच्या कॅम्पेनमध्ये असतं मला वाटतं ना, शिक्षणामध्ये का नाही? हाऊ दे ॲडव्हर्टाईज आर फॉर्म्युलेटेड अँड हाऊ दे आर प्रोजेक्टेड. तर हा जे आहे की अनप्रोसेस प्रोसेस या सगळ्याचे तुम्हाला जाहिराती असतात. आणि मग तुम्हाला नंतर एक गोंधळ येतो, किती वेळा खायचं? कोण म्हणतो 2 वेळा खा, कोण म्हणतो 2 तासाने खा, बरोबर ना? कोण म्हणतो एकदाच खा. अशा सगळ्या गोंधळात टाकणारे असतात. तर निसर्गामध्ये, शरीरामध्ये तुम्हाला सांगणारी एक यंत्रणा आहे, त्याचा आदर करा. भूक लागली तर खा. त्याचा म्हणजे रिव्हर्स असा आहे की भूक लागल्याशिवाय खाऊ नका. आमची अडचण तिथे येते. भूक लागल्यानंतर खा हे आम्ही एक वेळ करतोच, पण भूक नसताना पण खातो आणि मग अडचणीत येतो. त्यामुळे किती वेळा खावं हे निसर्गावरती सोडा. एक लक्षात ठेवा, तुम्ही प्रोसेस फूड जर खाल्ले नाही तर तुम्हाला दिवसातनं 2दाच भूक लागते. फार व्यायाम केला चांगला माझ्यासारखा तर 3दा भूक लागते. भूक लागेल तितक्या वेळा जेवा. म्हणजे भूक नसेल तर खाऊ नका. आपण वास आला तरी खातो, वेळ झाला तरी खातो, आईने केलं म्हणून खातो, मित्रांनी आणलं म्हणून खातो, मैत्रिणीच्या डब्यातलं खातो. ही सगळी खाण्याची कारणं आहेत, ती चुकीची आहेत. मध्ये आधी नक्की एन्जॉय करा तुम्ही, त्याच्याविषयी काही नाही आहे. पण दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा याचा शिरकाव होतो तेव्हा मुख्य अडचणीला येते. आणि किती खावं? कोण म्हणतं 80%च खा, आणि ते कार्बोहायड्रेट असेल, ते प्रोटीन असेल, ते फॅट असेल, सगळं चुकीचं आहे. अनप्रोसेस, पोटभर, भूक लागल्यानंतर जेवा, हे सगळ्यात आहे. आणि मग हे प्रोसेस फूडची सगळी यादी मी तुम्हाला खाल्लेली दिलेली आहे. घराच्या स्वयंपाकघराच्या बाहेर तयार होणाऱ्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात खालची लाईनकडे मी जाईल की आपण काय करतो, असल्यानंतर मग खातो. म्हणजे समजा घरामध्ये 4 माणसं डायनिंग टेबलवरती बसली आणि आई चहा घेऊन बिस्किटे घेऊन जर बसली, तुम्हाला इच्छा असून असं आवडून तुम्ही पण 2 बिस्किटे घेताच ना. त्याला टेम्पटेशन मॅनेजमेंट म्हणतात. तर खाणे का नाही हो लाने का नाही, हे माझ्या सगळ्या पेशंटला एक स्टँडर्ड स्लोगन असते. आणि या आहाराकडनं आपण जेव्हा व्यायामाकडे जातो तेव्हा सगळ्या मुलांच्या मनामध्ये विशेषतः एक संकल्पना असते की मी व्यायाम करतो, जिमला जातो, पळायला जातो, याव करतो तेव्हा करतो, बरोबर ना? म्हणजे याचा अर्थ कंसामध्ये असं असतं की मी काही खायला मोकळा आहे. म्हणून हे इथे स्लाईड टाकलेली आहे की तुम्ही 60 सेकंदामध्ये जेवढं खाता, एक आईस्क्रीम समजा खाता, 1 मिनिटं किंवा 2 मिनिटं असतील कदाचित. एखादा माझ्यासारखा आधाशी 1 मिनिटात खाईल, तुमच्यासारखा जरा असेल लाजत चाकत खाणारा 3 मिनिटं लागतील. पण त्याच्यातल्या ज्या 400 कॅलरी, ॲव्हरेज आईस्क्रीमचे कॅलरी काउंट हा 400 असतो. तो
तेवढ्या कॅलरी जाळण्यासाठी तुम्हाला किती वेळ पळावं लागतं. म्हणजे व्यायामाचं एक साधं सोपं उदाहरण म्हणून सांगतो, 1 तास. ते 1-2 मिनटामध्ये खाणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्याच्यासाठी तुम्हाला त्याचा कॅलरिक इफेक्ट जर तुम्हाला नलिफाय करायचा असेल तर तुम्हाला 1 तास पळावं लागतं. काय परवडेल? आईस्क्रीम न खाणं की 1 तास पळणं? न खाणं ना. तिथे आपण जात नाही. आणि मग आपण खेळाकडे जाऊ की तुमच्यासाठी मैदानी खेळ अजिबात जिम बीम काही नादी लागू नका. मोकळ्या ग्राउंड जिथे तुम्ही आता मोकळं ग्राउंड ही ती फार मोठी लक्झरी झालेली आहे हे मला मान्य आहे. पण ज्याला ज्याला शक्य असेल त्यांनी सगळ्यांनी खेळावरती लक्ष द्या, व्यायामावरती नाही. हे लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे खेळ हे शरीर आणि मन याचं संतुलन आहे. व्यायामामध्ये किंवा जिममध्ये फक्त शरीर हा मेन फोकस असतो. त्यामुळे तुमच्यासाठी विशेषतः माझा सल्ला आहे, जर तुमचं प्रोफेशन ते नसेल किंवा खेळ हे तुमचं करिअर नसेल तर तुम्ही अजिबात व्यायामाच्या नादी लागू नका. खेळायचं कुठलाही खेळ का. म्हणजे आमच्या वेळेस विटी दांडू देखील खेळायचं होतं. आता नाही दिसायला पाहायला मिळत. कुठे अपरापी असायचं, काय कबड्डी असायचं, सगळं असायचं. तुम्हाला जो उपलब्ध असेल तो खेळ हे खेळतानाच मोडलेला आहे, बरोबर. आणि मग हा खेळ कुठला? तर मैदानी खेळ. कॅरम चेस याला खेळ म्हणत नाहीत. म्हणजे ते खरं तर तुम्ही सगळ्यांनी ऑब्जेक्शन घेऊ त्याच्यावर खेळा शब्द काढायला पाहिजे तो, बरोबर की नाही. आणि मग कधी व्यायाम म्हणजे सगळ्यांची आमची एक महत्त्वाची अडचण असते किंवा तक्रार असते की व्यायामाला वेळ नाही. आणि मग त्याचे कंपॅरिझन किंवा तुम्ही जर स्टेटमेंट केलं की तुमचा मोबाईलचा वेळ किती आहे, त्या मोबाईलवरती तुम्ही किती वेळ असता, तर मला वाटतं सगळ्यांना त्याचं उत्तर मिळेल की व्यायामासाठी जेवढा वेळ आवश्यक आहे त्याच्या साधारणतः 4पट वेळ आपण मोबाईलवरती घालतो. त्याच्यातला 25% वाटा तुम्ही इकडे द्या, एवढंच मी सांगेल, बरोबर. आणि सगळ्यांना विचारलं की म्हणजे तुम्ही व्यायाम करता म्हणजे काय करता, तर चालणे हे 1 नंबरचं उत्तर असतं. चालण्याला व्यायाम म्हणत नाहीत, प्राणायामाला व्यायाम म्हणत नाहीत. व्यायाम मोजण्याचं शास्त्रीय एकक आहे, त्याला MET म्हणतात. म्हणजे तुम्ही जर ट्रेडमिलवरती केला तर तुम्हाला तिथे मेट लिहिलेलं असतं पहा, त्याला मेटाबॉलिक इक्विव्हॅलंट ऑफ टास्क म्हणतात. म्हणजे आपण दैनंदिन व्यवहारामध्ये ज्या ज्या काही ॲक्टिव्हिटी करतो त्या 1 ते 2 मिनिट याच्या दरम्यान असतात. आणि व्यायामाची व्याख्याच अशी आहे की 3 मिनिटच्या पुढचे जेव्हा तुम्ही ॲक्टिव्हिटी करता त्याला व्यायाम म्हणतात. म्हणजे कमीत कमी जॉगिंग, म्हणजे 35 मार्काचं पासिंग म्हणजे जॉगिंग, हे लक्षात घ्या. चालणे हे 75 वर्षाचं हार्ट अटॅक येऊन गेलेल्या माणसाचं हृदय कमकुवत असताना करायचा व्यायाम आहे, तुमच्यासाठी नाही. तुम्ही जोरात पळा, उड्या मारा, बरोबर. हे सगळं जे काही टेकडी असेल ते जवळपास तिथे कुठेतरी जा, सायकलवरती जा, पोहायला जा, ट्रेकिंगला जा, हे तुमचा खेळ आहे. याच्यावरती लक्ष द्या, बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इट इज नॉट द परफेक्शन दॅट इज इम्पॉर्टंट, इट इज द कन्सिस्टन्सी दॅट इज इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्ही काय व्यायाम किती क्षमतेने करता याच्यापेक्षा किती दिवस करायला पाहिजे माणसाने व्यायाम. समजा एखाद्याचं वजन 20 किलो कमी करायचं आहे आणि त्याने आहार आणि व्यायामाला सुरुवात केली, त्याने किती दिवस व्यायाम करायचा सांगा, बोला. मुलींना विशेषतः, म्हणजे माझ्याकडे ग्रूमिंग पॅकेज असतं. एक त्या मुली येतात लग्नासाठी, तयारीला दाखवायचा कार्यक्रम असतो किंवा लग्न आहे आणि असं करायचं असतं. मग त्याच्यामध्ये जे काही 10 किलो वजन वाढलेलं असतं ते कमी करायचं असतं आणि अमुक करायचं असतं तमुक करायचं, बरेच आम्ही त्याच्यामध्ये ते माल मसाला भरलेला असतो. आणि त्याच्यामध्ये लग्न झाल्यानंतर साधारणतः एक कर्टसी व्हिजिट असते त्यांची आमच्याकडे 3 महिन्याने साधारणतः. ती जर आधी 10 किलो वजन कमी करायचं असेल ती 20 किलो वजन वाढून आलेली असते आमच्याकडे. म्हणजे जे आम्ही 6 महिने कमी करायला वेळ देतो त्याचं डबल वजन तिचं 3 महिन्यामध्ये वाढलेलं असतं. हे असं का होतं हे अत्यंत गरजेचं आहे समजून घेणं. कारण व्यायाम ही आयुष्यभरासाठीची गोष्ट आहे. तुम्ही थिन असला, लीन असला, हेल्दी असला तरीही करायची गोष्ट आहे रोज. त्याचा आरोग्याशी म्हणजे आजाराशी संबंध जोडू नका, हा आरोग्याचा प्रश्न आहे, बरोबर. आणि ऑलवेज क्रॉस युअर कम्फर्ट झोन. हे चालताना गप्पा मारत चालणं हा स्ट्रेस मॅनेजमेंटचा भाग आहे. पण फिजिकल फिटनेससाठी तुम्ही ब्रिस्क वॉक तरी पाहिजे, इन्क्लाइन वॉक तरी पाहिजे किंवा जॉगिंग पाहिजे. आणि सगळ्यात तुमच्या पिढीकडनं दुर्लक्ष होणारी गोष्ट म्हणजे झोप, सगळ्यात महत्त्वाचं. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, पुढे मी जे बोलणार आहे त्याचं हे हे आहे. आत्महत्येचा विचार, डिप्रेशन, मूड इन्स्टॅबिलिटी, एन्झायटी न्यूरोसिस, इम्प्रॉपर स्ट्रेस मॅनेजमेंट ह्या फक्त कमी झोपेच्या ऐवजी चांगली झोप केली तरी इम्प्रूव्ह होतात. माझं एक 350 बेडचं रिहॅबिलिटेशन सेंटर आहे आणि 70 बेडचं वेलनेस सेंटर आहे. ढिगाणी गर्दी असते तिथे. तिथे काय सांगतो आम्ही, 10ला झोपा, 6 शिवाय उठायचं नाही. उठले की उन्हात 1 तास बसायचं, त्याशिवाय चहा मिळणार नाही. हे स्टँडर्ड आहे माझ्याकडे तिथे, आलं लक्षात. म्हणजे हे जे आहे झोप म्हणजे साधारणतः कधी पाहिजे, 8 तास 10 ते 6 रात्री झोप पाहिजे.
चांगली झोप येण्यासाठी खोलीतले सगळे दिवे बंद पाहिजेत, संध्याकाळनंतर कमी लाईटचं एक्सपोजर पाहिजे, दिवसभर 1 तास सूर्यप्रकाश पाहिजे. सूर्यप्रकाशाच्या एक्सपोजरने, ज्याला सर्कॅडियन रिदम म्हणून तुम्ही एक टर्म ऐकली असेल, तर वैद्यकीय शास्त्रातली बायोलॉजिकल टर्म आहे ती, की त्याने तुमचा स्लीप पॅटर्न सेट होतो. विटॅमिन डी दिवसभरात मिळते सोडून द्या, पण तुमचं झोपेमुळे, सूर्यप्रकाशामुळे झोप नियंत्रित होते आणि मानसिक शांतता त्याच्यामध्ये मिळते. आणि झोपण्यापूर्वी सगळ्यात खालची ओळ आहे, 2 तास टी व्ही मोबाईल बंद, तरच चांगली झोप येते. बरोबर. आणि सूर्यप्रकाश कधी, कसा, किती, हेही अजून महत्त्वाचं आहे. कधीचाही घ्या, पण सूर्यप्रकाश म्हणजे तुम्ही उन्हामध्ये नाही, तुमचं शरीर त्यासाठी निदान हाफ पॅन्ट आणि हाफ शर्ट घालून एक्सपोज पाहिजे. कपड्यावरचा सूर्यप्रकाश शरीराला मिळत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे तुमचं स्किन ॲडिक्वेटली एक्सपोज पाहिजे. त्यासाठी हाफ पॅन्ट आणि हाफ शर्ट हा सगळ्यात चांगला कपड्याचा प्रकार आहे. आणि त्याने तुम्ही दुपारी 2चा जरी घेतला तरी चालेल, 4चा देखील चालेल, सकाळी 8चा पण चालेल, पण सूर्यप्रकाश तुम्हाला निरोगी राहण्यासाठी 1 तास आवश्यक आहे. आणि त्याचे सगळ्यात खाली फायदे लिहिलेले आहेत सूर्यप्रकाशाचे. त्याच्यावरती एक मोठं रिसर्च आर्टिकल मी इंटरनॅशनल जर्नलमध्ये पब्लिश पण केलेलं आहे, की लाईफ स्पॅन, तुम्ही जितके जास्त काळ उन्हामध्ये असाल तितकं तुमचं आयुष्यमान वाढतं, आरोग्यमान वाढतं. अँटी एजिंग, म्हणजे तुम्हाला जास्त वयामध्ये तरुण दिसायचं असेल शरीराने, मनाने, विचाराने, तर सूर्यप्रकाश हे सगळ्यात चांगलं बिनपैशातलं औषध आहे. कालचं जर संशोधनाला नोबेल प्राईज मिळालं, हे मेकॅनिझमवरती आहे, नॉट ट्रीटमेंट, हे लक्षात घ्या. आणि ट्रीटमेंट इज सनलाईट, स्लीप आणि एक्झरसाईज. मग याने इम्युनिटी कशी वाढते याचा कार्यकारण भाव म्हणजे इटिओपॅथोजेनेसिस हे त्यांनी शोधलं. बरोबर. त्याच्या आधी मी 1.5 वर्ष लेक्चर देतो आहे. बरोबर. आणि मग हा महत्त्वाचा मुद्दा. आता इथून पुढे आपण मानसिक आरोग्यावरती जातो, की 20व्या वर्षी, साधारण तुमचं वय 20 असेल अशा गृहीत, ही फक्त तुमच्यासाठी केलेली स्लाईड आहे, याच्या आधी मी कधी बनवलेली नव्हती, की तुमच्या 20व्या वर्षानंतर किंवा 20व्या वर्षी तुम्ही तुमच्या मनाचं पोषण कसं करायचं, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. की सवयी, म्हणजे जो काही सल्ला असतो त्याचं सवयीत रूपांतर होणं अत्यंत गरजेचं असतं. मग व्यायामाच्या, आरोग्याच्या सवयी ह्या फार महत्त्वाच्या असतात. आणि त्या सवयी निर्माण करणे, तुमच्या क्षमतांचा शोध घेणे, आपल्याला काय जमतं आणि काय जमत नाही हे तुम्हाला कळलं पाहिजे आता. आणि त्यानुसार तुम्ही पुढील आयुष्याची परिक्रमा किंवा काही वाटचाल असेल ती करा. कारण प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या आहेत, त्यामुळे त्याला जे काही जमतं ते त्यांनी शोधावं आणि त्याला उपयुक्त काय असेल त्यांनी सवय लावून घेणं गरजेचं आहे. जिज्ञासा, आपल्याला जे जमतं त्याच्यामध्ये आपण जास्त उंचीवरती, खरं तर खोलामध्ये जाणं गरजेचं असतं. समजा मला डायबिटीस हा माझा टॉपिक ऑफ इंटरेस्ट आहे, मग मी गेली 12 वर्ष डायबिटीसचाच अभ्यास करतोय, तरी मला फारसं कळतं असं मला वाटत नाही, हे त्याच्यातलं आहे. म्हणजे जिज्ञासा, जोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारून थांबवत नाही आणि प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जाणं गरजेचं आहे. आणि मग ज्याच्यामध्ये बरीचशी मुलं या वयामध्ये डिसऑर्गनाइज असतात, दे डू नॉट नो व्हॉट इज देअर अँड व्हॉट इज नॉट देअर, किंवा म्हणजे हाऊ टू ऑर्गनाइज अ थिंग. मग आम्ही, म्हणजे माझ्याकडे जे व्यसनमुक्तीचं माझं मी जे सेंटर सांगितलं तिथं आम्ही नेहमी सांगतो, ह्या आजागळपणामुळे किंवा अव्यवस्थितपणामुळे कळत नाही म्हणून मुलं दारू पियायला सुरुवात करतात आणि व्यसनी म्हणून शेवटी माझ्याकडे येतात. माझ्याकडे हा शेवटचा स्टॉप आहे त्याच्यातला, कारण कुठेही व्यसन न सुटलेले पेशंट माझ्याकडे असतात. म्हणजे ते ॲडमिट होण्यासाठी ज्याला रिहॅब म्हणतात त्याच्यामध्ये ते असतात. आणि त्याच्यामध्ये सुरुवाती इथून होते, इफ यू आर ऑर्गनाइज, तुम्ही दारू प्यायला सुरुवात करत नाही आणि पिली तरी तुम्ही थोडेसे कंट्रोलमध्ये राहता. दिस इज डिसऑर्गनायझेशन. म्हणजे आमचं आता माझ्याकडे 10-15 सायकोलॉजिस्ट काम करतात त्यासाठी, की आम्ही केस स्टडीज करतो की हा माणूस कशामुळे दारू प्यायला सुरुवात केली, तिथेपर्यंत त्याला मागे न्यायचा. आणि त्याचा जो इफेक्ट, कॉज असतं ते दारू पिल्यानंतर तसंच राहतं. म्हणजे तो ही वॉन्ट टू रन अवे, म्हणजे टू बी ऑर नॉट टू बीचा हा तिथे फरक असतो. तर तुम्ही स्वतःला ऑर्गनाईज करा. आणि ऑर्गनाईज करण्याचं सगळ्यात सोपं तंत्र आहे, तुम्ही दैनंदिनी लिहा. 2 महिने, 4 महिने, वर्ष, 2 वर्ष दैनंदिनी लिहा, सकाळपासून काय झालं. आणि त्याच्याहीपेक्षा आम्ही पेशंटला काय सांगतो, की माझ्याकडे खूप सायकॅट्रीचे पेशंट असतात, मुलगा सायकॅट्रीच असल्यामुळे, मग मनातले विचार हाच त्यांचा शत्रू असतो. आणि मनातले विचार जर त्याने लिहिले तर ते योग्य आहे की अयोग्य हे त्याला कदाचित 15 दिवसांनी कळतं, महिन्याने कळतं. आणि इट प्रिव्हेंट्स अँड हेल्प्स अ लॉट. याचा खूप चांगला फायदा आमच्या प्रॅक्टिसमध्ये आम्हाला होतो, की आम्ही त्याला एक 40 पानाची वही देतो आणि त्याला सांगतो तुला काय लिहायचं दिली, दिवसभरामध्ये काय केलं, काय वाटलं, काय करावं असं वाटलं आणि ते केलं नाही, एवढं लिही फक्त. त्याला जर्नलिंग म्हणतो आपण किंवा दिनचर्या म्हणतो, रोजनिशी म्हणतो. हे अत्यंत गरजेचं आहे. चिंतन करा, काय करू शकतो, काय करणं चुकीचं. संध्याकाळी 1-2 मिनटं जरी डोळे मिटले तरी तुम्हाला दिवसभरातल्या चुका तुमच्या लक्षात येईल आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही नवीन पर्याय त्याचा शोधाल. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, हा मुद्दा परत पुढे जाणार आहे,
की चर्चा करा. आज तुम्ही व्हॉट्सॲपवरती किंवा विशेषतः फेसबुक आणि यूट्यूबवरचे जे चॅनल पाहिले, खाली शिव्यांची लाखोली लिहिलेली असते मित्र. बरोबर ना? म्हणजे ॲब्सर्ड कमेंट ज्याला म्हणतो, शिवीगाळ ज्याला म्हणतो. आणि ही जे लिहिणारे सगळे असतात ना, हे मानसिकदृष्ट्या विकृत असतात. मी तुम्हाला सांगतो, विकृत असतात. मग आता ते आमच्या म्हणजे हिस्ट्रीमध्ये एक मुद्दा आहे की जो एखादा माणूस सायकॅट्रिक प्रॉब्लेमसाठी माझ्याकडे येतो. म्हणजे आमच्याकडे दिवसाला 100 तरी पेशंट असतात सायकॅट्रीचे माझ्या मुलाकडे. मग त्याला आम्ही एक प्रश्न विचारतो की तुम्ही सोशल मीडियाचा वापर करता का? तर करतो. काय करता? तुम्ही स्वतः काय क्रिएटर आहे का? तर नाही. मग तुम्ही वापर काय करता? ऐकतो. ऐकल्यानंतर काय करता? तो आम्ही कमेंट लिहितो. तू केलेल्या 5 कमेंट मला दाखव. तुम्हाला त्या मुलाची किंवा त्या माणसाची व्यक्तीची मानसिकता 1 मिनिटात लक्षात येते सर. नाहीतर तसं करण्यासाठी फार मोठ्या टेस्ट असतात. आणि त्या 5 कमेंट जरी तुम्ही पाहिल्या तर हा विकृत आहे की नाही, हा बलात्कार एखाद्या मुलीवरती करू शकेल की नाही, हा चोरी करू शकेल की नाही, याची दारू सुटू शकेल की नाही, हा समाज विघातक आहे की समाजासाठी चांगला आहे, हे तुम्ही करू शकता. असं आम्ही 500 वेळा तरी केलेलं आहे. आणि मग त्याला जेव्हा हे दाखवलं जातं, त्याच्या पालकांना हे दाखवलं जातं, नातेवाईकांना दाखवलं जातं, मित्रांना दाखवलं जातं, तेव्हा त्याचं ॲनालिसिस होतं. तुम्हाला खात्रीने सांगतो, सोशल मीडियावरती अपशब्द वापरणारी माणसं ही मानसिकदृष्ट्या विकृत असतात, सगळीची सगळी. त्याच्या म्हणजे आम्ही ज्याचं इव्हॅल्युएशन करतो, साधारणतः मला असं वाटतं 10,000 तरी इव्हॅल्युएशन झाले असेल माझ्याकडे, की त्यांच्या सगळ्यांचे आम्ही कमेंट पाहतो. आणि म्हणजे 10 ते 8 पेशंट तरी सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असतात. आणि ॲक्टिव्ह इन अ निगेटिव्ह सेन्स असतात. काहीतरी बोलत राहतात, शिव्या देत राहतात, अत्यंत गांधेड्या शिव्या देत असतात. वर त्यांना आवडो न आवडो पर्सनल इश्यू. म्हणजे एखाद्या डॉक्टरला त्याच्या पैशावरनं शिव्या देतील, एखाद्या डॉक्टरला त्याच्या गुणावरनं शिव्या देतील, एखाद्या डॉक्टरला त्याच्या रंगावरनं शिव्या देतील, काय वाटेल ते असेल. तो त्यांच्या ओळखीचा असो नाही तो नसो, म्हणजे तो त्याच्याकडे आयुष्यात कधीही गेलेला नसला तरी त्याला ते शिव्या देणार. हे डॉक्टर म्हणजे मी डॉक्टर आहे म्हणून त्याचं उदाहरण देतो. मग ते राजकारण्यांविषयी असतं, व्यापाऱ्यांविषयी असतं, पोलिसांविषयी असतं, सगळ्यांविषयी असतं. तुमच्याकडे तुमच्या माहितीतला मित्र जर तू वाईट कमेंट करत असेल सोशल मीडियावरती, लक्षात घ्या तो मानसिकदृष्ट्या आजारी आहे. ही नीड्स अ डॉक्टर्स एक्सपर्ट हेल्प. बरोबर? कारण अशा तऱ्हेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती स्वतःची आयडेंटिटी काही जण झाकून ठेवतात. ते टिमिड असतात, म्हणजे भित्रे असतात. काही म्हणजे ते आम्हाला ते ज्याला फेक आयडेंटिटी म्हणतो आपण. मला बोलायचं आहे पण माझं नाव नको. हो मानसिकदृष्ट्या विकृत आहे. त्याला ते लिहायचं पण आहे, म्हणजे त्याला एक्सप्रेशन पण करायचं आहे, पण आयडेंटिटी डिस्क्लोज करा. असे खूप पेशंट असतात. बरोबर? तर हे मुख्य म्हणजे चर्चा करा. वादविवादात आदराने दुसऱ्याच्या कल्पनांना आदर घेऊन तुम्ही त्याच्यावरती चर्चा करा. बरोबर? सगळ्यात महत्त्वाचं, येथून पुढे तुमच्या अपयशाची ही वेगळी कॅटेगरी काढलेली आहे. परीक्षा झाली, मी पासच होईल का नाही, इंटरव्ह्यू दिला आहे, मला जॉबच मिळेल की नाही, जॉब मिळाला मला अप्रेझल मिळेल की नाही, माझी बदली होईल की नाही. म्हणजे नकारात्मक जे काही तुमचे विचार असतात त्याला आव्हान द्या. आणि आम्ही आव्हान देण्याची एक साधी ट्रिक तिथे सांगतो. तुमच्याविषयी 3 चांगल्या ओळी लिहा. तुम्हीच तुमच्याविषयी तुमच्या मनामध्ये विचाराल ना की आता माझी नोकरी जाणार आहे, मी नापासच होणार आहे, ही मला ब्रेकअपच आहे होणार आहे, असं काही जे तुमच्याला वाटत असेल ते, की अशा वेळेस मध्ये खूप स्ट्रेसमध्ये मुलं येतात, अगदी फनी सिच्युएशनमध्ये येतात. आणि मग आम्ही त्यांना सांगतो की बघ असं नाही, थोडं 5-10 मिनटं आमचं सायकोलॉजिस्ट ऐकतो आणि त्याला एक एक्झरसाईज देतो, टिप देतो की तुझ्याविषयी 3 चांगल्या ओळी लिह. आणि मग त्याच्यानंतर एक 5 मिनटं ब्रेक करतो आम्ही हे सगळं. आणि मग त्याच्यामध्ये तो मुलगा किंवा मुलगी असेल, विशेषतः मुलींच्या बाबतीत आहे की निगेटिव्ह थॉट जे असतात त्यासाठी 3 ओळी तुमच्यासाठी चांगल्या लिहा, हे आम्ही नेहमी सांगत असतो. आणि त्याच्यातून पुढे मग तिथे येतो आम्ही डिजिटल ओव्हरलोड. हे नैराश्याचं फार महत्त्वाचं कारण आहे. म्हणजे न्यूरोबायो सायन्स असं सांगतं की जी मुलं 2-2 मिनटाचे 3-3 मिनटाचे दिवसभर पाहतात, त्यांचे ब्रेन क्रिएटिव्हिटी पॉवर ही कमी होत जाते, कोऑर्डिनेटेड थिंकिंग पॉवर ही कमी होत जाते. कालचाच पब्लिश झालेला सायंटिफिक रिसर्च मी तुम्हाला सांगतो, कालचाच आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ग्रुप करा, मला त्याच्यात रिसर्च पाठवायला सांगा, मी तुम्हाला पाठवत जाईल. हे जे मी काही बोलतो हे रिसर्च बेस्ड आहे आणि उपयुक्त आहे. आणि अपयश स्वीकारा ना. बरोबर ना? काही बिघडत नाही. सगळेजण जगामध्ये काही यशस्वी झालेले असं बघायचं. भगवान श्रीकृष्णांना सगळ्यात मोठं अपयश होतंच ना, म्हणून तर महाभारत युद्ध झालं. बरोबर ना? श्रीकृष्ण जर यशस्वी झाले असते तर महाभारत झालंच नसतं. श्रीकृष्णाला अपयश टाळता नाही आलं तर तुम्ही आम्ही कुठे? अपयश हा तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. यश असेल किंवा नसेल, अपयश 100% सगळ्यांच्या वाट्याला येतं. कृष्णापासून ते इतिहास आहे आपल्यासमोर, घाबरायचं नाही. बरोबर? म्हणजे अपयश स्वीकारा. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं अपयश काय शिकवतं? फ्लेक्सिबिलिटी शिकवतं. याच्याऐवजी हे करा, त्याच्याऐवजी ते करा. ही फ्लेक्सिबिलिटी तुम्ही ॲक्सेप्ट करा. आणि त्याच्यातूनही मी म्हणतो प्रयत्नामधलं सातत्य. मागे पण मी म्हणलं व्यायामाविषयी की सातत्य हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि तुमचा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे, माझा एक निगेटिव्ह पॉईंट आहे.
की माझं वय 66 आहे, माझा मेंदू 66 वर्षाचा आहे, मला विविध कल्पना एवढे ॲक्सेप्ट होत नाही, रिजिडिटी आलेली असते वयोमानानुसार. तुमच्या मेंदू आज मितीस नवीन माहिती प्रयोग वाढीसाठी तयार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही त्याचं जर बीज या वयामध्ये जर लावलं तर चांगला वटवृक्ष किंवा काही पारिजातकाचा वृक्ष म्हणा, तो चांगला बहरून येईल, एवढं मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे त्याचं बीजरोपण आजच झालं पाहिजे. म्हणजे ह्या 20व्या वर्षाच्या मेंदूची ती एक पोटेन्शियल आहे, बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यावरती इफेक्टिव्ह झाला असतं. म्हणजे मी नेहमी शाळेच्या मुलांबरोबर गेलो की सांगतो, म्हणजे तुमच्याविषयी तेच सांगेल मी, सगळ्यात मूर्ख माणूस म्हणजे बाप, ही आपली व्याख्या असते. त्याला काहीच कळत नाही, आईला तर विचारातच घेत नाही आम्ही. त्यातल्या त्यात मूर्ख किंवा थोडासा हुशार माणूस, त्याला काहीतरी सांगावं विचारावं असं आपल्याला वाटतं, ते म्हणजे आपला बाप. आणि आपला चित्रगुप्त, त्याला सगळं ज्ञान आहे, म्हणजे मित्र, बरोबर. म्हणजे मित्राने सांगितलं ना तो, आणि याचा आम्ही उपयोग करतो. मी का सांगतो तुम्हाला की मित्राचा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरचा परिणाम हा अत्यंत महत्त्वाचा आहे. मानसिकदृष्ट्या ते समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याचं उपयुक्त त्याला टर्न देणं गरजेचं आहे. की आमच्याकडे काही डिप्रेसिव्ह सायकोसिसचे पेशंट येतात, आम्ही थोडेफार मेडिसिन सुरू करतो, पेशंट बरे होतात का हो? नाही होतं. मग आम्ही दुसरं औषध बऱ्याचदा पहिलं औषध काय वापरतो, लावून तुझा मित्र येऊन ये सगळ्यात जवळचा पहिला, मग त्याच्यासमोर तो आमच्याशी बोल. मग त्याला सांगतो की तुझा मित्र जे बोलतो त्याच्या नोट्स तू काढ, आम्ही तर काढतोच, आम्ही आमच्या मेडिकल नोट्स असतील, तू त्याला नोट्स तुझ्या तू काढ. आणि मग त्या पेशंटला आम्ही सांगतो तो बाहेर जा, ते मित्राशी बोलतो की बा हा तुझा मित्र आहे ना, सगळ्यात जवळचा आहे, त्याच्यासाठी तू इथे भेटायला आलास, बरोबर ना. मग याच्यासाठी आपल्याला हे असं करावं लागेल. म्हणजे त्याच्या काउन्सिलिंगचे जे टर्म्स असतात त्याच्यामध्ये आम्ही ते फ्रेमवर्कमध्ये ते बिहेवियरल थेरपी असते, कॉग्निटिव्ह CBT म्हणतात त्याला, आणि मोटिवेशनल थेरपी एक असते, इमोटिव्ह मोटिवेशनल थेरपी, याच्यामध्ये आम्ही ते बसवतो सगळं. मित्राचा आम्ही औषध म्हणून उपयोग करतो, हे इतकं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये फेल्युअर मी पाहिलंच नाही. औषधांना रिस्पॉन्स नाही देणारे शेकडो पेशंट मला माहिती आहेत, पण मित्र जर मदतीला आला, त्याने जर सहकार्य केलं, त्याने जर समजून घेतलं, तर डिप्रेशन, एन्झायटी, न्यूरोसिस याच्यामध्ये 100% यश येतं. म्हणून मी तुम्हाला सांगतो की मित्रांचा शारीरिक आरोग्यावरचा परिणाम हा महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला एखादा टेबल टेनिस खेळणारा मित्र मिळाला, तुम्ही टेबल टेनिस खेळायला लागता. म्हणजे खेळ, व्यायाम, ट्रॅकिंग आणि सायकलिंग या गोष्टीमध्ये तुम्हाला मित्राची गरज असते, ठीक आहे, महत्त्वाची आहे. आणि आनंदी मानसिकतेमुळे देखील तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. तुम्ही आजचं जे आर्टिकल, जे नोबेल प्राईज मिळालेलं, तुम्ही सगळेजण त्यांचे आर्टिकल वाचा, मी रात्रभर जागून ते आर्टिकल वाचलेले आहेत, बरोबर. आणि ज्यांचे सामाजिक संबंध म्हणजे मैत्री चांगली असते, दीर्घायुष्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे. आणि हा महत्त्वाचा मुद्दा ज्याच्याविषयी मी बोलणार आहे की मित्रांचा मानसिक आरोग्यावरती काय परिणाम. ही मित्र हा ट्रीटमेंट आहे, थेरपी आहे, महत्त्वाचा आहे, इज युअर हेल्थ प्रोटेक्टर. की तणाव कमी करणे, मित्रांशी बोलल्याने आनंद, समाधान. 2 शिव्या देणारे मित्र पाहिजेत, अरे तुरे म्हणणारे पाहिजे, बाळ्या पांड्या लांड्या म्हणणारे काहीतरी मित्र पाहिजेत, तुम्हाला सांगतो. हे अत्यंत तुमची मानसिक आणि सामाजिक गरज आहे. एकटेपणा टळतो. कोणाच्या तरी खांद्यावरती डोकं ठेवून तुम्हाला तुमच्या मनातलं सांगता आलं पाहिजे अशी 5 माणसं तरी तुम्ही आयुष्यात कमवा. बाकी काय पैसे कमवायचे, डिग्री कमवायची, काय कमवायचं ते कमवा, पण हे ग्राउंड रूटला आवश्यक आहे, बरोबर. आणि त्या मित्रांकडून जो कौतुकाची थाप म्हणा किंवा पाठीवरती मिळते, त्याच्यामुळे तुमचा आत्मसन्मान सगळ्यात जास्त वाढतो. आणि हे तुम्ही अजून 1-2-5 वर्षांनी या स्टेजमध्ये जाणार आहात. म्हणून ते आता त्याने 30 वर्ष सांगितलं, म्हणून त्याच्यामध्ये ॲड केले की तुम्ही बाहेर गेल्यानंतर लग्न करणार आहात ना 2-4 वर्षामध्ये, मुलं मुली सगळं काहीतरी, किंवा 5 वर्ष 10 वर्षामध्ये जे काय असेल ते. आणि मग तुम्ही आई किंवा वडील होण्याचा प्रयत्न करता, तर त्यासाठी तुम्हाला जे मूल हवं असतं ते निरोगी हवं असतं. त्यासाठी तुम्ही आई आणि वडील दोघे निरोगी असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या काहीही लक्षात नका ठेवू, पण ही स्लाईड लक्षात ठेवा. सगळेजण तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा काय असेल ते. आत्महत्येची लक्षणं किंवा पूर्वसूचना हे मित्राला सगळ्यात आधी कळतात. तुम्हाला त्या माहिती पाहिजेत, ओळखता आल्या पाहिजेत. 10 वेळा चुकलात तरी चालेल, ओव्हर डायग्नोसिस झालं तरी चालेल, बरोबर. पण ह्या सगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या समजून घ्या. सतत एकटे राहणं, व्यसनाचा अतिरेक, सोशल मीडियाचा अतिरेक, नकारात्मक विचार, आणि हे मित्राला सगळ्यात आधी कळतं. सांगतो तुम्ही का महत्त्वाचे, तर तुम्हाला सगळ्यात आधी कळतं आणि आईवडिलांना सगळ्यात शेवटी कळतं. आम्ही तर डॉक्टर लोक पोस्ट फॅक्टो येतो, म्हणजे आत्महत्या केल्यानंतर आमच्याकडे डेड बॉडी येते बऱ्याचदा, बरोबर. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, पुरुषांचा आत्महत्येचा प्रयत्न हा बऱ्याचदा यशस्वी असतो, स्त्रियांचा आत्महत्येचा प्रयत्न हा बऱ्याचदा यशस्वी असतो.
म्हणून मी सांगतो की मित्र आणि शिक्षक काय करू शकतो तर ते लिहिलेलं आहे या म्हणजे सुसाईड प्रिव्हेन्शनच्या ज्या स्लाइड्स आहेत त्या नक्की तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, समजून घ्या, शंका आली तर नक्की विचारा. मग त्याच्यामध्ये महत्त्वाची नोंद मी सांगितली आहे की सुसाईड इज द सेकंड कॉमनेस्ट कॉज ऑफ डेथ नेक्स्ट टू रोड ॲक्सिडेंट. आणि हे आपण सगळ्यांनी एकत्र प्रयत्न केलं तर ह्या गंभीर परिस्थितीवरती आपण मात करू शकतो. आणि मग हे आरोग्य कशासाठी, शारीरिक आणि मानसिक आरोग्य कशासाठी पाहिजे? तुम्ही कुठेतरी आता इथून बाहेर पडणार डिग्री घेऊन आणि नोकरी लागणार. जो निरोगी आहे तो आणि जो निरोगी नाही तो, याचं तुम्ही 15 वर्षाचं फॉरवर्ड जर प्रोजेक्शन केलं तर जो निरोगी आहे तो आजारी असलेल्याचा बॉस असतो. एकाच दिवशी एकाच कॉलेजमधनं एकाच मार्काने पास होऊन आलेली माणसं जर एकाच कंपनीमध्ये एकाच पगारावरती एकाच पदावरती नोकरीला लागली एकाच दिवशी, तर 15 वर्षांनी स्टॅटिस्टिक असं सांगतं की जो निरोगी आहे तो बॉस असतो आणि जो आजारी किंवा निरोगी नसतो किंवा त्याला आरोग्याच्या सवय नसतात हा त्याचा असिस्टंट होतो. भले सुरुवात जॉईनिंगला तुमची एकच असू द्या, 15 वर्षांनी हा फरक तुम्हाला नक्की जाणवेल. तुम्हाला ॲप्रेझल पाहिजे, प्रमोशन पाहिजे, इन्क्रिमेंट पाहिजे, तुम्ही निरोगी असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हा न्यूरोबायोकेमिस्ट्री म्हणजे डिसिजन मेकिंगचा भाग असतो की तुम्ही काम करता ते किती चांगलं, किती पट आणि किती ॲक्युरसी विदाऊट मिस्टेक्स करता, हे तुमचा मेंदू आणि शरीराचं एकत्रित आरोग्याचा रिझल्टंट व्हेक्टर त्याला म्हणतात त्याच्यामध्ये असतं. त्यामुळे लास्ट जे आहे की करिअर, तुमचं करिअर म्हणजे शिक्षण झालं तुमचं, नंतर नोकरी आहे, त्याच्यात ॲप्रेझल आहे, प्रमोशन आहे, सगळं जे काय आहे हे तुम्ही निरोगी असाल तुम्हाला मिळण्याची शक्यता जास्त असते. बरोबर. आणि मग काय होतं की आज तुमची परिस्थिती काय सांगते की आम्हाला अभ्यास करायचा, मार्क मिळवायचे, नोकरी मिळवायची. बरोबर ना. तुम्ही प्लेसमेंट सेलच्या मागे सगळे पळत असतात. बरोबर. काही वर्ष मी MBBS कॉलेजचा MBA कॉलेजचा चालक होतो, डायरेक्टर होतो, त्याचा भाग सोडून द्या. पण जेव्हा तुम्ही तुमची प्राथमिकता करिअर ही करता तर हेल्थ इज फर्स्ट, तुमचं क्वालिफिकेशन इज सेकंड. त्यामुळे चांगल्या आरोग्याच्या सवयी ह्या अत्यंत गरजेच्या आहेत आणि दे विल इट्स अ गुड इन्व्हेस्टमेंट ऑल्सो. म्हणजे ज्यांना कोणाला इन्व्हेस्टमेंटचा फायनान्शियल रिटर्नचा विचार करायचा असेल दॅट इज द बेस्ट इन्व्हेस्टमेंट. आणि मग सुरुवातीला आपण विचार केला होता की असावं की नसावं, टू बी ऑर नॉट टू बी. आपण तुकारामाच्या भूमीमध्ये आहोत. मग तुकारामाने जे शेवटी सांगून ठेवलेलं आहे, नशीब त्यांनी मला आज गाथा नाही दिलं आहे, मला याचे ताटी अभंग दिलेले, पुस्तक दिलेले, मला खूप आनंद झाला त्याचा. की तुकारामांनी एक अभंग सांगितलेला आहे. काय सांगितलं त्याच्यामध्ये ऐकलं असेल ना, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची काठी आनंदाची रंग. शेवटी आपण हे सगळं करतो कशासाठी, जन्माला येतो कशासाठी, शिकतो कशासाठी, पैसे मिळवतो कशासाठी, लग्न करतो, बायका पोरं असतात, एवढी प्रतिष्ठा, गाड्या गोड्या कशासाठी? आनंदाचे डोही आनंद तरंग. बरोबर. धन्यवाद.